नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, आलो आज आपण सांगोल्याच्या बाजारात आणि ग्राउंड रिपोर्ट घेऊन पहिल्या व्यताच्या दुसऱ्या व्यताच्या याच्या गायींची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण आपले व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून सांगायचं आहे आणि कोणत्या प्रकारच्या एचएफ गायी असतील किंवा जर्सी गायी बघायला आवडतील कमेंट करून सांगा. जास्तीचा वेळ घेत नाही मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचून जाईल. गाय, म्हैस, शेळी, मेंढी, त्याच्यानंतर कालवडीचा बाजार, एचएफ गाई बाजार असे संपूर्ण बाजार चॅनलच्या माध्यमातून आपण दाखवत असतो. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. तर बघू शकता मित्रांनो, बऱ्याच शेतकरी मित्रांच्या कमेंट येत होत्या की दूध गाभण गाई दाखवा. त्यांच्यासाठी दुधावर पण आणि गाभण असणाऱ्या गायींचा व्हिडिओ आपण आवर्जून घेणार आहे. तर कुणाला जर अशा गायी घ्यायच्या असतील तर ह्यांचा नंबर पण आपण देणार आहे. ह्या सगळ्या गायी दुधावर आहेत आणि गाभण आहेत, तपासून चेक करून गायी मिळतील. कुणाला जर पाहिजे असतील तर मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे. मालक ही कसं आहे? ही 6 महिन्याची गाव आहे. 6 महिन्याची गाव आहे. दूध चालू आहे का? चालू आहे. किती लिटर चालू आहे? 4-5 चालू आहे. काय होईल हिची किंमत? त्याचे 85. 85,000 मालकाने किंमत सांगितली. काय कमी जास्त होईल का? हा, किती पर्यंत सुटेल? काय कमी जास्त होईल काय झालं? 70-75 होईल? हिचं ती 5 महिन्याची आहे. दूध आहे का? त्याला दूध आहे 4-4. 4. बरं, अंदाजे काय किमतीपर्यंत गाय मिळतील आता तुमच्या? 50-60, 50-60. 50च्या हिशोबात मिळतील. ती ताणी गेलेली आहे. कधी येईल ही? आपली जायची तिचं काय सांगता? कपावणूक मग ते कपावणूक मग 99-22 55 9207. ठीक आहे, धन्यवाद. कुणाला जर घ्यायच्या असतील गया तर नंबर दिलेला आहे. सांगोल्या या बाजारात आपण आलेलो. 4 दात आहे. 4 दात आहे. 6 दात आहे काय? वेद किती पाहिजे? तिसरा आहे काय? तिसऱ्यांदा कशी 6 दात संपाय पाहिजे? कवळ्यात गाप गेले हो. किती जर कवळं झालं तर 3 वेताला 3 वर्ष नाही, आदतला गाप गेले आणि 2 दातला दुसरं गेले आणि 6 दातला तिसरं गाप असं झाले काय? काय होईल किंमत? मला किंमत त्याची 120. 1,20,000. व्यवहार वस्तूवर आत होईल का? होईल की आत सुटेल. होय. बरं, लाखाच्या आत होईल व्यवहार? नाही हो, 1.5ला. दादा होईल म्हणला इथं. किती दूध किती येईल? दूध 20 लिटर. 10 लिटर. बोलून गेलं दूध? होय होय. बरं. व्यापार आहे शेतकरी? व्यापारी. व्यापाऱ्याकडली गाय मित्रांनो लाखाच्या आसपास कुठंतरी मिळेल. आणि 10 लिटर गाय. मोबाईल नंबर 89 75 30 90 67. ठीक आहे. नाव काय पाहिजे तुमचं? संदीप रोहित गव्हाणे. ठीक आहे, धन्यवाद. दोन गाय अशा सांगोल्या बाजारात गाई पहिल्या व्यताच्या दुसऱ्या व्यताच्या गाई मिळतील मित्रांनो. व्यापाऱ्याकडून गाई घेत असताना महत्त्वपूर्ण सूचना मित्रांनो, संपूर्ण माहिती घेऊन गाई घ्या जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. शेतकऱ्याकडून व्यापाऱ्याकडून गाय घेत असताना ह्या गोष्टींची काळजी घ्या. कसं होतं बाजारामध्ये गाय घेत असताना आपण मोठी कास बघतो किंवा या दुधाच्या शिरा वगैरे बघून असं बाकी गोष्टी बघून घ्या. गडबड करू नका. एकदा फसलं काय उपयोग नाही. परत पैसे सोंग करता येत ना मित्रांनो. कसं असते गाय घेस तर भरपूर दलाल व्यापारी शेतकरी काही खोटं नाटं सांगतील. आपण मात्र गाय खरेदी करत असताना अनुभवी माणूस सोबत घ्या. व्यापाऱ्याचा बी तोटा होईल ना आपला बी तोटा होईल याची. ठीक आहे. गाव कुठला आहे मला? आटपाडी. आटपाडी जत नाही, आटपाडी पुजराडी. आटपाडी चांगली आटपाडी. किती वेळ येतात? ती दुसरे येताची चढ गेला काय तिथं? तळी गेलाय पार्टी दुधावजे. किती चालू आहे दूध? दूध 10 लिटर चालू आहे. 2 टायमर. गाभण आहे का परत? गाभण नाही. गाभण नाही. 10 लिटर दूध आहे. किंमत किती सांगते? 50,000 रुपये. 50 35 पर्यंत सुटेल. 35,000 आलं तर व्यवहार होऊन जाईल. दाताला संपले आणि वेत तिसऱ्यांदा पार्ट झाले? नाही, दुसऱ्यांदा झाले काय? पॅचला चांगला आहे, शिंग जाळलेला आहे, झाडाला बी चांगला आहे. एक सड गेले मालकाने 35,000ला द्यायचं असं सांगितलं. कोणाला पाहिजे असेल तर व्यापाऱ्यातले का शेतकरी? व्यापारी शेतकरी. कॉन्टॅक्ट नंबर मोबाईल नंबर सांग. नंबर नाही बायाला सांगता येईल? नंबर सांगता येईल? नंबर सांगा. 95 61 60 83 56 या नंबरवरती संपर्क साधून ही गाय घेऊ शकताय. तर बघून घ्या मित्रांनो सांगोल्याच्या बाजारात आज जरा बाजार थोडा नरम भरलाय. म्हणजे ह्या ठिकाणी कमी भरलाय, बाकी ठिकाणी भरपूर गाय आलेले आहेत. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमीच 2 व्हिडिओ टाकत असतो, एक टॉप क्वालिटीचा आणि दुसरा व्हिडिओ म्हणजे शेतकऱ्यांच्या गायी असतील. बघून घ्या मित्रांनो. मला कितीच्या भावाने दिले ते?
हे 1.25 लाखाच्या भावात दिले त्या सगळ्या 1.25 लाख आहे बाबा. दुधाला वगैरे काय बोली किंवा किती बोलीचं काय नाही आपण पहिलं राहते ही आणि बोली तरी 10-11 एका टायमाला पिळते पिळतील 1.25 लाख. म्हणजे आता सध्या दुधाचे दर वाढणार आहेत का कसं काय विषय? दुधाचा दर वाढणारच की हो. दूध कमीच झाले तर म्हणलं दुधाचा दर वाढणारच की. बरं काय घेताना तुम्हाला कसं मिळते तुम्ही? गाया घेताना ताईटच घ्यावं लागतं. ते माल कमी झाला हो खेड्यात. ग्रामीण भागात माल जरा कमी मिळते ना. कशामुळं? काय मालाचं शॉर्टेज झालं ना आता. दुधाला रेट वाढल्यामुळं जरा आज बाजारात पण काय थोड्या कमीच वाटायला लागले कमीच. हा माल कमीच आहे आज. हा माल कमीच. आता वरवर असंच होत राहणार आहे ना. कमीच माल होत राहणार आहे. बरं काय बोलीत काय देताय तुम्ही? काय सडाच्या भांड्याच्या बोलीत दुधाची काय आता शेवटी खाण्यावर दूध असते हे. आणि किती हजारापासून किती हजारापर्यंत गाय मिळतील? तर ही 80,000पासून आता 1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाखापर्यंत चालला माल सगळा. आता सध्या आजचा माल तर असा आहे. हा बर. आणि 10 ते साधारणपणे 20-25 लिटर पर्यंतच्या गाई आहेत सगळे. एक 70,000 ते 80,000 पर्यंत जर गाय घ्यायची म्हटलं तर ती 10 लिटर दूध दिल का एका टायमाला? नाही ना त्यात. किती 8-7-8? हा 15 लिटरच्या आत देणार दूध ती. बर. मग ती लोक सांगते ती एवढी दूध देते आणि तेवढी देते. सांगायला काय लोकांनी सांगितलं तरी पण ती पिळाय पाहिजे ना तेवढी. ते खोटं बोलून व्यवहार काय बरोबर नाही. बरोबर ठीक आहे. मोबाईल नंबर द्या. 9822114100. ठीक आहे. शेतकरी मित्रांनो कोणाला जर गाई घ्यायची असतील नंबर दिलाय मालकाचा, संपर्क साधून घेऊ शकता. ती बघून घ्या मित्रांनो गाय कशी आहे. बघू शकताय गाय. शेतकरी व्यापारी आहे दादा? शेतकरी. गाव कुठला साहेब? करकमचा आहे. करकम बोशे. दाताला कसं आहे कालवड? दुसरा आहे. पहिल्यांदा आहे का? हा पहिल्यांदा. पहिल्यांदा 2 दाता ठेप्याला चांगलं लागलेलं आहे. साडामध्ये अंतर आहे मित्रांनो. शेतकऱ्याजवळच कालवड आहे. कोणाला जर घ्यायचं असेल तर मालकाचा नंबर पण आपण देणार आहे बरं का. आणि काय होईल किंमत मालक? सांगायला 170 सांगतोय. द्यायचं केवढ्याला? द्यायचं 1.5 आलं तर. 1.5 पर्यंत. 1.25 लाखापर्यंत सुटाय नाही हो. नाही का? मागणी त्याची 140-35ची. 35 पर्यंत मागितले काय? बरं. तर शेतकऱ्याजवळ कालवड आहे. साडामध्ये अंतर आहे. किती दूध देईल पहिल्यांदा? 13-14 लिटर दिल की. वन टाईप. हो. बरं. आणि घरचं आहे का असं विकत आणलेलं कालवड? घरचं आहे. बरं. हिच्या आईनं दूध किती दिले मग? आहे ना तिचं 30 लिटर 32 लिटर काढलं. हे चांगल्या ब्रीडचं का वस्तू आहे म्हणा. ब्रेडचं वस्तू. चालतं. मोबाईल नंबर द्या. 98 हा. 81 हा. 61 हा. 1747. धन्यवाद. कोणाला जर अशा कालवडी घ्यायची असतील तर सांगोल्या या बाजारात या. आणि शेतकरी मित्रांनो अजून एक लोणीचे एक व्यापारी आहेत अनिल पाटील नावाचे. त्यांच्याकडून तुम्ही गाई घेऊ शकता. अगदी खात्रीशीर विश्वासानं गाई देतात. तर 1-2 गाई आपण त्यांना घेऊन दिली म्हणजे त्यांच्या मार्फत दिलेल्या आहेत. त्यांचा रिझल्ट चांगला आहे. त्यामुळे आवर्जून त्यांचं नाव सांगतोय. कोणाला घ्यायचे असतील तर तुम्हाला नंबर मिळून जाईल त्यांचा. आपल्या चॅनलवर त्यांच्या बऱ्यापैकी जाहिरात पण आपण केलेत. घेऊ शकताय. तर या गायची माहिती घेऊ. तुमचा आहे साहेब? कसं आहे दाताला? दाताला जुळले. कधी जुळले? तरी आता बरीच झाल्या? होय. बरं. दूध कसं आहे? वेले काय? ये झाली. किती दिवस राहिलेत? 10-12 दिवस राहिले. 10 दिवस. किती देईल दूध आता? 10-11 लिटर दूध. वन टाइम. वन टाइम 10-11. 22 आहे. हा 20. किती किंमत? किंमत 1.5 लाख सांगतोय. 1.5 लाख. 1.5 लाख रुपये मालकाने किंमत सांगली. हळू आवाजात सांगली. काय बनकडा एवढी किंमत सांगताय? का रेटच चालू आहे आता? रेटच चालू आहे. व्यापाराच्या बघून घ्या कसं आहे. घ्या माघारी. काय सांगताय किंमत? 170. बघा 170. दात जुळले जुळले आपले. तर बघून घ्या चांगलं आहे. मला किती आलं त्याला? किती आलं सोडायचं? काय म्हणा? किती आलं सोडणार? सोडणार. हा? 140 सोडणार. 140. 4 लाखापर्यंत सुटाय नाही सर. मोबाईल नंबर 90-11-18-82. ठीक आहे. धन्यवाद. कोणाला पाहिजे असेल तर गाई चांगली दुधाच्या बोलीत 20 लिटरच्या मिळून जाईल. सांगोल्या बाजारात किमती वाढल्यात बरं का गाईंच्या. माझ्या सांगण्यात काही तर फरक पडला बरं का मगाशी. कारण काय झाले जसं पुढं जाईल तसं किमतीच वाढायला लागली. आणि व्यवहारा बसल्यावर होत असणार आहे कमी जास्त. तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत असेल तर शेवटपर्यंत कमेंट करा. काय बोलायचं
तो थांब की आता काय म्हणलंय त्याच्यात नाही 10 रुपये बी कमी होत नाही तर 30 लिटर दूध आहे तिला हे काय म्हणायचं समोर मागते नोट घेतो नोट का पेड त्याच्यात नाही 100 कमी नाही वस्तू कुठली आहे ती झोळ कसा आहे काय ती झोळ कसा आहे काय ती कोण म्हणते झोळ आम्ही काय करतो काय करतो आवडली तर घे तरी तुम्हाला आवडत असली तर घ्या 10 रुपये देत कमी नाही झोळ कसा आहे शांत समाधानी द्यायला का मरणाची ना केवढ्याला मागते साहेब कितीपर्यंत मागितली का तुम्हाला सांगितलं नाही तुम्हाला सांगितलं नाही 85 पर्यंत भैया कितीला मागितली कितने तक मांगा है 70 को मांगा है कितना बोल रहे हैं मालिक वो 90 बोल रहा है 90 तो बहुत डिफरेंस है ना तो कैसा होगा व्यवहार सर्च कम लेके लेने का सर्च कम करके लेने का हाँ हाँ वो कितना दूध का बोलिए क्या वो 30 लीटर बोल रहा है हाँ, आप कहाँ से आए हो बेंगलोर बेंगलोर से ऐसा का उधर से इधर आता है आप इधर से उधर ले जा रहे हो हमें इधर से भी लेके जाता है उधर का माल उधर लेके भी बेचता है ऐसा क्या क्या नाम है आपका सोहेल हाँ सोहेल कॉन्टेक्ट नंबर सांगा 9380302803 गाय लेते भी है और बेचते भी लेते हुए व्यापार आहे का हाँ, व्यापारी है ठीक आहे थँक्यू तर बघू शकता मित्रांनो थोडक्यात व्यवहार दावाचा प्रयत्न केला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ थांबू धन्यवाद